तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल श्रावणी लेडीज टेलरमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी बॅग डिझाईन बघणार आहोत, जी की फक्त लेसच्या साहाय्याने मी बनवणार आहे। तर इथे जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप उपयुक्त ठरणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर इथे बघा मी काय केलं होतं, इथे वरच्या साईडला 2.5 इंचावरती मार्किंग केलं होतं, खालच्या साईडला 3 इंचावरती मार्किंग केलं होतं। आता मार्किंग केल्यानंतर मी काय करून घेतलं, इथे बॉक्स बनवून घेतला आणि त्याला आकार देऊन घेतला आहे गोल गळ्याचा। आता हा जो आकार आहे तो मी काय करणार आहे, कट करणार आहे। तर इथे मी गळा जो आहे तो कट करून घेतला होता। तर गळा जो नेहमी आहे तो कट करताना कैचीच्या पुढच्या टोकाने कट करायचे, त्याच्यामुळे काय होतं आपल्या गळ्याला जो आहे तो एकदम छान असा शेप येतो बघा। तर इथे जो माझा गळा आहे तो कट करून झाला होता। आता कट करून झाल्यानंतर काय केलं, मेन फॅब्रिक आपण अंथरून घ्यायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला जे अस्तरचं फॅब्रिक आहे ते अंथरून घ्यायचं आहे आणि त्याला आता गोल आकारामध्ये जे ते दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे बघा। तर इथे स्टिच करून घेतलेलं होतं मी। आता जे राहिलेलं एक्स्ट्राचं कापड आहे गळ्याचं तेही आता मी इथे कट करून घेत आहे बघा। तर इथे कट करून घेतल्यानंतर आता आपण ह्याला जो आपला गळा आहे तो काय करायचा आहे आपल्याला, तर इथे बघा आता आपण काय करणार आहोत, गळा जो आहे तो उलटवून घेणार आहोत। तर याच्यासाठी काय करायचं आहे, पहिल्यांदा इथे जे आपल्या गळ्याचे गोल गळ्याचा जिथे आकार असतो ना तिथे छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत। तर हे नॉच नेहमी द्यायचे आहेत कशासाठी, तर आपल्या गळ्याचा जो शेप आहे तो एकदम व्यवस्थित असा शेप येतो। तर याच्यासाठी मी काय केलं होतं, ते नॉच देऊन घेतले होते। आता इथे मी गळा बघा उलटवून घेत आहे बघा। तर इथे मी जे आहे ते गळा उलटवून घेतला होता, कपड्याला छान असं प्रेस करून घेतलं होतं। तर तुम्ही पण या छोट्या छोट्या बारीकसारख्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक करायच्या आहेत। इथे प्रेस करून घेतलं ना की आपल्या कपड्याला काय होतं, एकदम छान अशी फिनिशिंगनी आपल्याला शिलाई करता येते आणि आपल्याला काम करायला पण एकदम व्यवस्थित वाटतं। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपण नेहमी कापड जे आहे ते कोणतं पण कापड घ्या, प्रेस करून घ्यायचं आणि प्रेस करताना कपड्यावरती काळजी घ्यायची आहे। काही काही कपडे जे असतात ते इस्त्रीला पटकन चिकटतात, त्याच्यामुळे प्रेस करताना पण काळजीपूर्वक करत चला, नाहीतर काय होतं की आपल्याला हीट एकदम लक्षात येत नाही प्रेसची आणि त्याच्यामुळं काय होतं, तर कपड्याला हे होतात, आपलं जळून जातं कापड। तर त्याच्यासाठी आपण प्रेससुद्धा एकदम काळजीपूर्वक करायची आहे। तर बघा इथे काय केलेलं आहे मी, जे शिलाई आहे ती देऊन झालेली आहे माझी। आता इथे मी जे आहे ते कापड बघा कट करून घेत आहे। मी इथे कापड कट करून घेत आहे। तोपर्यंत चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे। आणि हा जर व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला तरी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर नक्की करा, जे की बिगनर्स आहेत, आत्ताच टेलरिंग काम शिकलेले आहेत। तर त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप उपयुक्त ठरू शकतो, त्याच्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तसेच असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर इथे बघा माझं झालं होतं, कटिंग करून झालं होतं। तर इथे काय करायचं आहे, आता आपल्याला जे खालचे जे टक्स आहेत ना ते आपण हे करून घेणार आहोत, चॉकच्या साहाय्याने आपण त्याचे मार्किंग करून घ्यायचे आहे। तर त्याच्यासाठी काय करायचं असतं, 2 इंचाचं मार्जिन सोडायचं आहे। तर मी 2 इंच मार्जिन सोडते, तर तुमच्या प्रमाणे जेवढं सोडतात तेवढं मार्जिन सोडून आपल्याला जो मध्य करून घ्यायचा आहे आणि ते मध्य केलेल्यावरती एक लाईन देऊन घ्यायची आहे आणि अर्धा इंचांवरती मार्किंग करून क्रॉस अशी लाईन मारायची आहे। मध्ये एक नॉच देऊन घ्यायचा आहे बघा आणि परत काय करायचं आहे, ते कापड जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या साईडला आणि त्याच्यावरती आपण असं टॅप करून घ्यायचं आहे। आता टॅप केल्यामुळं काय होणार आहे, आपलं दुसऱ्या साईडला ही मार्किंग सहज उठणार आहे, त्याच्यामुळं आपल्याला दुसरीकडे वेगळं असं मार्किंग करत बसण्याची गरज नसते। तर इथे बघा दोन्ही साईडला इथे मार्किंग जे आहे ते माझं उठलं होतं आणि इथे मार्किंग उठलं आणि त्या साईडला हे मी काय केलं होतं की हे करून घेतले होते, आखून घेतले होते टक्स आणि आता त्या टक्सवरती काय करणार आहे, मी स्टिच करून घेणार आहे बघा। आता या टक्सला स्टिच करून घेतलं, तसंच दुसऱ्या टक्सलाही त्याचप्रमाणे स्टिच करून घेणार आहे। आणि ते जे आहे ते आता आपल्याला कमरेची पट्टी पण जोडायची आहे। तर त्याच्यासाठी काय करायचं, खालच्या साईडला अर्धा इंच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि जे कापड आहे ते हे करून घ्यायचं आहे,
कट करून घ्यायचा आहे. तर याच्यामुळे काय होतं, आपलं शोल्डर कधीच उतरत नाही किंवा कसलाही प्रॉब्लेम येत नाही आपल्या ब्लाऊजचा. तर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर त्याच्यामुळे फायदा झाला तर मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे की या ट्रिकमुळे खरंच ताई आम्हाला फायदा झाला आहे किंवा आमचं शोल्डर वगैरे ब्लाऊजचं उतरत नाही. ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा. तर इथेच बघा माझं जे टीप जी आहे ती देऊन झाली होती. आता आपण काय करणार आहोत, दुसऱ्या साईडनी पण आपल्याला बॅक साईडने सुद्धा टीप द्यायची आहे. बॅक साईडने आपल्याला जी दाब टीप आहे ती द्यायची आहे. आणि एक तुम्हाला एक इथं अजून एक मी टीप देते की ज्यावेळेस आपण हे टीप घेतो, दाब टीप घेतो, त्यावेळेस काय होतं, आपली व्यवस्थित येत नाही. जे बिगनर्स असतात त्यांना ते येत नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपले जो नजर आहे ती एकदम सुईच्या वरती हवी आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा आपली जी दाब टीप आहे ती एकदम स्ट्रेट सरळ रेषेत येते बघा. तर इथे माझी जी दाब टीप आहे ती देऊन झाली होती. आणि इथे काय केलं होतं, मी जो कापड आहे तो आपला आतल्या साईडला फोल्ड करून प्रेस करून घेतला होता. तर मी काही टिप वगैरे देऊन घेत नाही, परत काढावलं वगैरे लागतं, त्यामुळे डायरेक्ट प्रेस करून घ्यायचं आणि छान असं फिनिशिंग येते. आणि त्याच्यामुळं मग मी तर कधीच हे करत नाही आणि डायरेक्ट नंतर हात शिलाई देत असते. तर तुम्ही टिप द्यायची असेल तर देऊ शकता, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. इथे आता मी काय केलेलं आहे, पानगळ्याचा शेप काढून घेतलेला आहे बघा. आता दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने पानगळा काढून घ्यायचा आहे. तर इथे माझा शेप थोडं त्या साईडला हे झाला होता, म्हणून मी इथे दुसरा नवीन एक शेप काढला होता. तर तुम्ही जर तोच शेप आपण फोल्ड करून दुसऱ्या साईडला पण उमटवला तर तो उठतो. आणि तशाच पद्धतीने तुम्हाला परत एकदा दाखवते मी, असं करून घेऊ शकता. आणि त्याच्यामुळे दोन्ही साईडला आपले शेप जे आहे ते उठून जातात. आता इथे बघू शकता खूप छान असा शेप आपला गळ्याचा आला होता. आता इथे मी काय करणार आहे, टीप देऊन घेणार आहे. आपली जी लेस आहे ना त्याला आपण अटॅच करून घ्यायचं आहे. जे आपण मार्किंग करून घेतलं आहे त्याच्यावरती टीप देऊन घ्यायची आहे बघा. तर इथे मी टीप देऊन घेत आहे बघा. तर आपल्या चॅनलवरती अनेक सारे व्हिडिओ अपलोडेड आहेत, तर ते पण तुम्ही जाऊन बघा. ब्लाऊजच्या शिलाईसंबंधी ब्लाऊज टिप्स असतील किंवा ब्लाऊजच्या कोणत्याही तुम्हाला समस्या वगैरे असतील तर मला नक्की कमेंट करून विचारू शकता. आणि आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ अपलोडेड आहेत, त्याच्या लिंक मी तुम्हाला काही डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, त्याही तुम्ही जाऊन चेक करा. आणि त्याच्यामुळेही तुमच्या शिलाईसाठी खूप फायदा होईल. तर त्याच्यामुळे तुम्ही ते व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन बघा. तर म्हणजे ब्लाऊज आपण कमी कपड्यामध्ये कशा प्रकारे स्टिच करायचं आहे किंवा ब्लाऊज तुमच्या फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर अशा अनेक खूप सारे जे टॉपिक आहेत त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहेत. तर त्याच्या काही लिंक मी आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तर ते व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा. तर इथे जे आहे ती माझी लेस जी आहे ती पूर्ण लावून झाली होती. आता इथे दुसऱ्या जो आतला जो गळ्याचा शेप आहे गोल गळ्याचा, त्याला पण आपण एक हे करून घेणार आहोत, लेस लावून घ्यायची आहे आपल्याला. अजून एक लेस आपण आता इथे लावणार आहे. मी त्या लेसला पण दुसरी एक टीप देऊन घेतली होती आणि आता मी दुसरी पण लेस लावून दाखवते. तर आता इथे बघा मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तशी टीप मारून घेतली होती. तर आता इथे आपण काय करणार आहोत, मधल्या गोल आकारामध्ये पण एक लेस अटॅच करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गळ्यातला दिसत आहे आपला. छान असा सिम्पलमध्ये एकदम सुंदर असा गळा बघा याच्यामध्ये तयार होणार आहे. म्हणजे बरं आहे ना. आता कधी कधी काय होतं, जे आपल्याला बिगनर्स जे असतात त्यांना एवढं लक्षात येत नाही की म्हणजे डिझाईन खूप अवघड असतात आणि करायला पण खूप हे वाटतं म्हणजे. आणि नवीन वगैरे असेल तर थोडंसं शिवताना पण प्रॉब्लेम्स येतात किंवा फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नाही. तर त्याच्यासाठी असे सोपे तुम्ही हे ट्राय करू शकता. लेसच्या साहाय्याने एकदम छान असे सिंपल गळे तुम्ही तयार करू शकता. याच्यामध्ये अजून बऱ्याच प्रकारच्या व्हेरिएशनमध्ये तुम्ही लेस अटॅच करून छान अशी ब्लाऊजला डिझाईन करू शकता. तर बघा इथे मी काय केलं होतं, इथे टीप देऊन घेतली होती. आता हे राहिलेली जे लेस आहे ती कट करून घेतलं होतं आणि अजून एक आता आपण टिप देऊन घेणार आहोत त्या गोल गळ्याला. तिथे आता मी टिप देऊन घेतली आणि इथे बघा लटकन मी तयार केले होते. लटकनला सुद्धा मी काय केलं होतं, खालून एक लेस जॉईंट केली होती, त्याच्यामुळे छान असं लुक आलं होतं लटकनला पण.
तर इथे बघा मी लटकनला सुद्धा टीप देऊन घेतली होती. आता इथे काय करायचं आहे, लटकन जो आहे तो बघू शकता स्टिच करून घेतला आहे. दुसरी अजून एक म्हणजे टीप देऊन घेतली होती आणि आता इथे लॉक पण करून घेतलं होतं लटकनला. आता हे जो लटकनचं राहिलेलं कापड आहे ते कट करून आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. तर बघा इथे जो लटकन आहे तो किती सुंदर दिसत आहे. दुसरा आहे मी त्याच पद्धतीने तयार करून ठेवला होता बघा. तर इथे काय करायचं आहे, आता हे जे नॉड आहेत ते आता आपण गळ्याला अटॅच करून घेणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचं आहे, 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी अंदाजे मार्किंग करून घेतलं होतं कारण की माझ्या सवयीप्रमाणे मला ते होतं. तर मी आता इथे हे जे लेस आहे सॉरी नॉड आहे ती मी आता अटॅच करून घेणार आहे. तर इथे बघा मी आता त्याला टीप देऊन घेत आहे बघा. तर ते लटकनच्या नॉडला आपण आता टीप देऊन घेणार आहोत. तर इथे मी लटकनच्या नॉडला एका टीप देऊन घेतली. दुसऱ्याही साईडला आता आपण नॉडला टीप देऊन घेणार आहोत बघा. तर इथे सुंदर अशी आपली बॅक डिझाईन आहे ती एकदम छान अशी तर तयार आहे बघा. तर इथे दुसराही साईडचा लटकनची नॉड आहे त्याला पण मी आता स्टिच करून घेतला होता. तर दोन्ही साईडला टेप देऊन घेतल्या होत्या आणि परत एकदा मजबूत म्हणजे आतल्या साईडने अजून एक टीप देऊन घेतली होती. दुसऱ्या साईडला पण घेतली होती आणि या साईडला पण मी टीप देऊन घेतली होती. आता इकडेही मी देऊन घेत आहे बघा टीप. तर अशा पद्धतीने आपली जी बॅक डिझाईन आहे ती एकदम तयार आहे बघा. आता तुम्हाला दाखवते मी कशी झाली आहे आणि मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे की ही जी बॅक डिझाईन आहे ती कशी वाटत आहे बघा. तर इथे जो आहे तो मी आता या नॉडचं तुम्हाला लुक दाखवते. आपण जे बांधून आहे ते किती छान दिसत आहे बघा. तर इथे जे आहे ते माझी बांधून झाली होती नॉड आणि बघू शकता तुम्ही. आणि इथे मी काय केलं होतं, एक असा बो पण बनवला होता म्हणजे फुलच बनवलेला आहे. त्याची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. तर तो बो कसा बनवायचा आहे हेही त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ते जाऊन नक्की चेक करा. तर इथे बघू शकता एकदम सुंदर असा आपली बॅक डिझाईन आहे ती तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.